जय मल्हार जय बळूमामा. या व्हिडिओमध्ये आपण मुळे महाराजांनी आपल्या घराचा त्याग केल्याच्या नंतर पुढे आपलं जीवन कसं जगले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाटगावला मुळे महाराजांना मौनी महाराजांचा अनुग्रह झाला आणि त्यांचे वेगवेगळे चमत्कार लोकांना दिसू लागले. त्यांचे वागणे विलासी होते. त्यांना दागदागिने जडजवेर घालण्याची आवड होती. त्यांचा पोशाख गुडघ्यापर्यंत लांबीचा गोल असा शर्ट, लंगोटी आणि कानटोपी, तसेच भजन कीर्तनात रमणे आणि लहर आली तेव्हा पाव वाजवणे असा मोठा छंद होता. तसेच वेगवेगळे ग्रंथ खरेदी करणे, त्यांचा अभ्यास करणे, वर्षाला पंढरपूरला जाणे यातच त्यांचा वेळ जाई. ते विठ्ठलाचे मोठे भक्त होते, पण त्यांना मटण आणि दारू हे पदार्थ नेहमी लागत. पण ते मिताहारी होते. आपल्याकडे आलेल्या भक्तांना ते अन्नदान करीत, त्यांना शिव्या देऊन त्यांना आशीर्वाद देत आणि त्यांचे कल्याण करीत. हे त्यांचे आद्य कर्म कर्तव्य होते. त्यांनी गया, काशी, प्रयाग यांसारखे अनेक तीर्थे केलेली आहेत. त्यांना वेगवेगळ्या भाषा आहेत. तसेच चहापूड, गुळ यासारखे पदार्थ खरेदी करणे, लोकांना चहा करून देणे, मग त्यांचा कसलाही आजार असो तो घालविणे यातच त्यांना फार आनंद वाटे. मुळे महाराजांचा चहा म्हणजे सर्व रोगांवर रामबाण उपाय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बाळूमामा आणि मुळे महाराज यांची भेट पाहणार आहोत. पुढे जाऊ नका, पाहत राहा बाळूमामा जगाचा मालक. मी तुमच्या सोबत आहे दत्ताजी गोळे, आपला लाडका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी एवढंच. जय बाळूमामा.